नमस्कार. महाराष्ट्राचं पुढचं 5 वर्षाचं भविष्य कैद करणारी किंवा भविष्य ठरवणारी निवडणूक ही काल झालेली आहे. मतदान काल झालेलं आहे. त्याचं भविष्य कैद झालंय मतपेटीत. पण ही निवडणूक कशी झाली? काय वाटतंय ज्येष्ठ पत्रकारांना? हे आपण जाणून घेऊ. आपल्याबरोबर आहेत जयप्रकाश पवार सर, आपल्याबरोबर आहेत अ, अभिजित कुलकर्णी सर, आपल्याबरोबर आहेत हेमंत भोसले सर आणि आपल्याबरोबर आहेत योगेश खरे सर. आपण यांना याआधी पण मुंबई तकवर बघितलंय. पण यावेळेस त्यांच्याकडून जाणूया ही निवडणूक काय झाली आणि त्यांचे नाशिक जिल्ह्यासाठी काय प्रेडिक्शन आहेत? सर, तुमच्यापासून सुरुवात करतो. ही निवडणूक वेगळी वाटली का? आणि यावेळेस प्रेडिक्शन काय असणार आहे? निवडणूक वेगळी होतीच. तसं बघितलं तर प्रत्येकच निवडणूक ही दुसऱ्या निवडणुकीपेक्षा वेगळी असते. पण यंदा सगळ्यात महत्त्वाचे दोन फॅक्टर खूप जाणवले. एक म्हणजे पैशाचा जो काही महापूर आला होता सगळ्याच मतदारसंघांमध्ये कमी जास्त प्रमाणात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक दहशत आणि असा माहोल जो नाशिकमध्ये फारसा कधी नव्हता. पण यावेळेस प्रत्येक मतदारसंघात थोडंसं कुठेतरी दडपण, भीती अशी सर्वसामान्यांना पण असेल आणि बाकीच्या म्हणजे पैसे आणि दहशत हे दोन खूप वेगळे मुद्दे होते. त्यात जातीचा पण मुद्दा बराच आधी चर्चेला गेला सगळा. तर या 3 मुद्द्यांभोवती प्रामुख्याने ही निवडणूक यावेळेसची फिरलेली आहे. हे याचं वेगळेपण आपल्याला म्हणता येईल या निवडणुकीचं यावेळेसच्या. ओके. सर, जे प्रस्थापित उमेदवार आहे आणि जे नौखे उमेदवार आहे, या बाबतीत महाविकास आघाडी आणि महायुती तुम्ही कसं प्रेडिक्ट कराल यांचे रिझल्ट? नाही, आता कधी पण प्रस्थापित उमेदवारांचं आपण बघितलं त्यांचं जे इलेक्टरल मेरिट म्हणतो आपण किंवा त्यांची निवडून येण्याची क्षमता असते ती कधी पण जास्त असते, त्यात वाद नाहीये. पण जे काही नवखे आपण म्हणतो तर ते पण असे समोरून पण असले म्हणजे महाविकास आघाडीकडनं असेल किंवा महायुतीकडनं असेल, नवखे उमेदवार महायुतीने अर्थात फार कमी दिले, महाविकास आघाडीकडनं जास्त होते. पण ते आले ते सुद्धा अपेक्षेपेक्षा खूप जोमानी आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळाला. त्यांनी निवडणूक चांगल्या पद्धतीने उभी केली आणि 1-2 बंडखोर आहेत त्यांनी पण निवडणूक खूप चांगल्या पद्धतीने उभी केली आणि मतविभाजन हा याच्यातला महत्वाचा फॅक्टर असेल यावेळेसच्या निवडणुकीतला, की मतविभाजन अनेक ठिकाणी जे छोटे-छोटे उमेदवार आहेत त्यांचे 5-7, 8-10 हजार मतं जरी त्यांची विभाजित त्यांनी केली, तर त्याचा अंतिम निकालावर खूप मोठा परिणाम होईल असं एकंदरीत दिसतंय. असं एकंदरीत दिसतं. सर, पैसा, जात आणि उमेदवार एकंदर तुमचे प्रेडिक्शन काय असणार आहे जिल्ह्यासाठी? जिल्ह्यासाठी यावेळेस सर्वात महत्वाचं काम करेल पैसा आणि जातनिहाय मतांची विभागणी हे सगळ्यात प्रमुख घटक असेल याच्यामध्ये. आणि बंडाळी तर होतीच. मी पहिल्या याच्या मुलाखतीत सांगितलं होतं की प्रचंड बंडाळी झालेली आहे. पण सगळ्यात महत्वाचा जात आणि पैसा हा फॅक्टर फार महत्वाचा असतो या. ही निवडणूक अशी आहे की लोकसभेपेक्षा वेगळे प्रेडिक्शन करता येत नाही, अशी अवस्था का असावी? यावेळेची परिस्थिती अशी की म्हणजे ज्योतिषाकडे जाऊन ठरवलं की ज्योतिषाने व्यक्त करावं की काय होणार आहे, तर ज्योतिषी पण सांगू शकत नाही अशी यावेळेची निवडणूक आहे. काही अपवाद एखादा 2 सोडला तर जिल्ह्यातले 15ही मतदारसंघात ही परिस्थिती आहे. कोणी स्पष्टपणे आणि छातीटोकपणे स्वतः उमेदवार जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते सुद्धा सांगू शकत नाही. इतकी ती अशी संभ्रम निर्माण करणारी निवडणूक आहे यावेळेची. महत्त्वाचे रिझल्ट किंवा धक्कादायक रिझल्ट अशी किती शक्यता आहे लागण्याची? त्यातले 15 पैकी किमान एक 10 ठिकाणी तरी धक्कादायक निकाल लागू शकतो. धक्कादायक निकाल लागू शकता. सर, जे मुद्दे होते नाशिक शहराचे आणि जिल्ह्याचे, विकास, पैसा आणि मेन म्हणजे गुन्हेगारी. तर ह्या अँगलनी मतदान झालं का? कारण टक्का वाढलेला आहे. याचा परिणाम कुठं होईल? आणि हा टक्का वाढलाय हा फक्त काही विकास बघून वाढलेला नाही. बऱ्यापैकी उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणलेलं आहे. म्हणजे जे स्लम एरियातले जर बघितले किंवा मुस्लिम वसाहतीतले जर मतदान बघितलं तर हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याच्यामुळे हा टक्का वाढलेला आहे. दुसरी गोष्ट लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे, ही गोष्ट मान्यच करावी लागेल. आणि सोयी सुविधा दिलेल्या होत्या यंदा मतदान केंद्रांवर. याद्यांचे तितके गोंधळ बघायला नाही मिळाले जितके गेल्या इलेक्शनपर्यंत बघायला मिळत होते. परंतु जातीचं जे आजपर्यंत नाणं वाजत होतं ते यंदा फारसं वाजलं नाही असं मला असं वाटतंय की ज्या मोठ्या जाती आहे, मोठ्या संख्येने ज्या जातीचा नेहमी उल्लेख केला जातो आणि हे निर्णायक ही जात असेल असं म्हटलं जातं, पण हे पण त्या जातींची मतं विभागली गेलेली आहेत आणि त्यामुळे एका जातीने एका उमेदवाराला निवडून दिलं अशी परिस्थिती यंदा नसावी असं मला वाटतं. एक जे मुद्दे मुद्दे प्रचाराचे आपण मुद्दे बाजूला ठेवा, जे मोठे प्रश्न होते की गुन्हेगारीकरण आहे, रोजगार आहे, इंडस्ट्री आहे, तर ह्या फॅक्टरचा परिणाम झालेला दिसतोय का? निश्चितच झालं आहे. म्हणजे जर आपण नांदगावचं जर उदाहरण घेतलं तर कितीतरी मतदार असेल की जी काही मारामारी झालेली आहे त्याच्यानंतर त्यांचं मत बदललं असेल. एक दहशत असते लोकांना
भलं काम झालं नाही तरी चालेल, परंतु आम्हाला कुठलाही त्रास देणारा उमेदवार नको, असं एक प्रत्येकाची मानसिकता झालेली असते आणि त्याचा इम्पॅक्ट हा मतदानावर होतच असतो. कोणालाही गुन्हेगारी वृत्तीचा उमेदवार नको असतो. आणि मात्र यंदा ही दहशत खूप ठिकाणी दिसली आपल्याला. आपण जर येवल्याकडे गेलो तर ते सातत्याने दिवसभरात काही ना काही घडामोडी सुरू होत्या. नांदगावली तसं सुरू होतं. तुम्ही इकडं सुरगाण्यात जरी गेले तरी तिथंच गावापाड्यांवर ह्या सगळ्या भानगडी सुरू होत्या आणि त्याच्यामुळे ही दहशत सगळीचकडे होती आणि ही यंदाच्या निवडणुकीत अभिजित सर म्हटले तसं जास्त वाढलेली वाटते. जास्त वाढलेली वाटते. यस. सर, तुम्ही वेगवेगळ्या सभा कव्हर केलेल्या आहे. एकंदर तुम्हाला एक कल लक्षात आला असेल, तर कोणत्या महत्वाच्या मुख्य लढती असतील आणि काय रिझल्ट असू शकता? सरांनी जे पी सरांनी सांगितलं जसं ज्योतिषी खरं डिक्लेअर करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही काय प्रेडिक्शन असेल ते. पण परिस्थिती खरोखर कन्फ्युजिंग आहे. परिणाम आहे पैसा मोठ्या प्रमाणात. तो लाडकी बहिणीच्या माध्यमातून मिळाला असेल महिलांना किंवा इतर मार्गाने मिळाला असेल. दुसरी गोष्ट महिलांचा वाढलेला टक्का किती परिणाम करेल हे आपल्याला सांगता येत नाही. त्याचबरोबर एक आहे तो सेफ आहे हे पण बऱ्याच ठिकाणी परिणामकारक ठरलंय. म्हणजे आपण जर संगमनेरमध्ये बघितलं तर बाळासाहेब थोरात सुद्धा अडचणीत आहेत. त्यांना पण कमी मतांनी मार्जिन मिळेल अशी परिस्थिती संगमनेरमध्ये निर्माण झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी हे सगळे ध्रुवीकरण वेगवेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे आणि त्यामुळे नेमकं कोण निवडून येईल हे सांगता येत नाही. राहिलं बाकीच्या गोष्टी दहशत गुन्हेगारी हे आपल्याला वाढलेलं खरंच यावेळेस दिसतंय. खरं तर असं म्हणता येईल की महाराष्ट्राचा बिहार झाला का युपी झाला का असं म्हणण्याची वेळ आली आहे. पैसे फेकणं, पैशांचा पाऊस पाडणं, पैसे फाडणं या गोष्टी आपण आजपर्यंत कधी बघितल्या नाही. ते आपल्याला यावेळेस नांदगावमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने ती दहशत पाहायला मिळाली. तर मला असं वाटतं की याचा परिणाम नक्कीच होईल. मतदार सुज्ञपणे विचार केला असेल असं आपण म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच खरं कन्फ्युजन निर्माण झालं की मतदार काय करेल हे स्पष्ट सांगता येईल. ही पहिली निवडणूक अशी असावी, लोकसभेला जे सहज प्रिडिक्शन करता येत होतं की काय हवा आहे, कोणाची हवा आहे, जी 2014 2019 पर्यंत होती, पण ती हवा यावेळेस दिसत नाहीये. आपण जाणून घेऊया की असं का होतंय. नाही, हवा दिसत नाही म्हणजे काय झालंय, की आत्ताचा जो आपला मुद्दा सगळ्यांच्या चर्चेत आला, की यावेळेस दहशत किंवा एक म्हणतात ज्याला गुंडगिरी म्हणू आणि पैशाचा वापर ह्या सगळ्या झाल्यात आणि 3-3, 4-4 उमेदवार आहेत. अनेक 4 ते 6 पक्ष निर्माण झालेले आहेत. प्रत्येकजण कुठेतरी प्रत्येकाशी सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या कुठेतरी कनेक्ट आहे. तर याच्यात लोकं अशा परिस्थितीत कोणाची उघड बाजू घेऊन बोलणं किंवा कोणाविषयी नुसतं मत जरी व्यक्त केलं, तरी समोरून काय रिएक्शन येईल याची कोणालाच काही गॅरंटी उरलेली नाही. त्याच्यामुळे जो व्होटर आहे तो सायलेंट होऊन गेलेला आहे एकदम. त्याला विचारलं आपण ओपिनियन घ्यायला गेलं की पूर्वी लोकं पटकन सांगून द्यायचे, "अरे याची हवा आहे." किंवा हे होईल. आता कोणीच म्हणत नाही. म्हणजे मला या आत्तापर्यंत निवडणुकीत एकही असा कॉमन मॅन असेल किंवा राजकीय ज्याला आपण विश्लेषक असू असं छातीठोकपणे सांगणारा, की या मतदारसंघात हा विजयी होईल असं सांगणारा मला एकही दिसलेलं नाही आत्तापर्यंत या निवडणुकीत. मी कमीत कमी 200-500 लोकांशी या काळात बोललो असेल सर्व स्तरांमधल्या. तर याच्यावरूनच एकंदरीत लक्षात येतं की यावेळेस हवा अशी कोणाचीच नाहीये. कुठल्याच ना पार्टीची आहे, ना माणसाची आहे, ना कशाची आहे. ती लोकं सगळी सुप्तपणे आणि एका सायलेंट वोटर जो आहे, तोच जे काही करायचं ते त्यांनी ते आज जाऊन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट धक्कादायक असू शकतात. असू शकतं. आपण प्रचाराच्या दृष्टीने बघूया की कोण वरचढ झालं, महाविकास आघाडी की महायुती? नाही, प्रचाराच्या दृष्टीने आपण बघितलं दोघांच्या प्रचाराचा पॅटर्न वेगळा असल्याचं आपल्याला लक्षात येईल. महायुतीचा जो पॅटर्न होता त्यांनी साधारण मोठ्या सभा करणं किंवा त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते असतील म्हणजे मोदी असतील, अमित शहा असतील, जे-पी नड्डा असतील, योगी आदित्यनाथ असतील, त्याचबरोबर गडकरी असतील, फडणवीस असतील. तर त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी सगळीकडे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत जात होते तिकडनं. अजित पवारांनी 2-2, 3-3 दौरे केले नाशिक सारख्या ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांचा एक ज्याला आपण म्हणतो की धडाका किंवा धुरळा उठणं तो महायुतीचा जास्त उठला. पण दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाबतीत आपण बघितलं तर शरद पवारांनी अनेक 7 सभा एकाच दिवशी केल्या. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने केल्या की त्यांनी गावागावात जाऊन ठराविक टार्गेट ऑडियन्स केला ज्याला आपण साधारण कार्पेट बॉम्बिंग सारखं. त्यांनी काही मोठ्या गाजावाजा न करता पण त्यांनी इफेक्टिव्हली पण जातील तिथे बैठका घेतल्या. लोकांना त्यांच्या पद्धतीने मेसेज दिले. त्याच्यावर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट येत असतो शरद पवारांच्या दौऱ्याचा. तो झाला. उद्धव ठाकरेंनी एक सभा घेतली नाशिकमध्ये एक सभा घेतली. एक ग्रामीण भागात पण सभा घेतली त्यांनी. पण त्याचा त्याला आपण म्हणावं की तो म्हणजे इक्वल होऊन गेला. त्यांचा शिवसेनेच्या बाबतीत आपण बघितलं तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोनच त्यांच्याकडे होते आणि काँग्रेसच्या पातळीवर तर सगळा आनंदच होता सभांचा आणि याचा एकत्रित म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर त्यांचे उमेदवारही फार नाहीयेत. त्यांच्या पक्षाध्यक्षांची सभाच कॅन्सल करावी लागली मंडप कोसळल्यामुळे. म्हणजे हे असं कसं होऊ शकतं ना एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं ज्यावेळेस तुम्ही मंडप बांधता तुमचा अध्यक्ष येणार आहे त्यावेळेस मंडप कोसळू शकतो. तर हे एकंदरीत बघितलं तर प्रचाराच्या पातळीवर जर आपण बघितलं तर प्रचाराच्या पातळीवर नजरेत भरण्याजोगा प्रचार महायुतीचा नक्कीच होता. सर, प्रचाराच्या आज वेगवेगळ्या तरा होता.
महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो डिजिटल प्रचार होतात, तर साधारण जुने जे परंपरागत मतदार आहे, साधारण आपण त्यांना म्हणू की 40शीचा गट आणि जे नवे युथ आहे, काय इम्पॅक्ट राहील आणि यांना कोण भावेल असं तुम्हाला काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे? महायुतीच्या सर्व जो प्रचार होता तो मुळात सगळ्या वर्तमानपत्राची जॅकेट्स मुखपृष्ठ सगळे त्यांनी व्यापलेली होती. त्याच्यामुळे तो एक मोठा इम्पॅक्ट येण्याची शक्यता आहे. कारण वर्तमानपत्रांचं स्थानिक पातळी म्हणजे फार तळागाळापर्यंत वर्तमानपत्र वाचले जातात, बघितले जातात. तो इम्पॅक्ट राहील. त्याच्यानंतर डिजिटल्सवरचे जे त्यांनी सोशल मीडियावर जिंगल्स वगैरे जे केलेत मोठ्या प्रमाणात आणि त्या पण एकदम इम्पॅक्टफुल राहिल्या. त्या ऐकल्या गेल्यात, त्या जास्तीत जास्त सर्क्युलेट पण झाल्यात. तो एक त्या तरुण वर्गावर परिणाम करणारे ते सोशल मीडियाच्या ज्या जाहिराती त्या तरुण वर्गावर नक्कीच परिणाम करतील. साधारण नाशिक जिल्ह्यात 50 लाख वोटर होते, त्यापैकी जवळपास 35% युवा होते. काय वाटतं फायदा कोणाला होईल? महायुतीला होईल याचा. महायुतीला. सर, तुम्ही अगदी नेहमीच तरुणांचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्याच्यावरच तुम्ही तुमचा एक आपण काय म्हणतो अल्गोरिदम तुम्हाला माहिती आहे. हा अल्गोरिदम नेमकं काय सांगतोय, महाविकास आघाडी की महायुती? हे जर आपण बघितलं म्हणजे तुम्ही अल्गोरिदमच्याच भाषेत जर बोलायचं झालं तर आपण अनेक युट्यूब चॅनलवर जर बघितलं तर फडणवीसांना व्ह्यूज मिळत नव्हते आणि दुसरीकडे शरद पवारांचं भाषण समजत नव्हतं तरी तिथं व्ह्यूज मिळत होते. म्हणजे लोकांचा कल साधारणतः काय आहे, म्हणजे आज आपण म्हणतो की शरद पवार हे फक्त जुन्या जाणत्या लोकांचेच नेते आहेत, परंतु तरुणांमध्ये प्रचंड क्रेज होती. म्हणजे तुम्ही शरद पवारांच्या सभेला जरी बघितलं तरी गावागावांमध्ये तरुणांमध्ये ही क्रेज होती. त्यामुळे युतीच्या बाबतीत ही क्रेज टिकून राहिलेली नाही. अँटी इन्कम्बन्सी असेल, बरेच नवमतदार असे आहेत की ज्यांना मोदींच्या स्कीम्स जास्त आवडत आहेत किंवा जे काही आता गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत, तर मानधनाविषयी शिक्षणाचं जे मानधन आहे तर त्या स्टायपेंडविषयी ज्या योजना आहेत तर त्या तरुणांपर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि तो वर्ग मात्र कनेक्ट झालेला आहे. म्हणजे जो नव मतदार होता, जो पहिल्यांदा मतदान करत होता, त्यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याचं बऱ्यापैकी दिसतंय. परंतु गावाखेड्यातला जो तरुण आहे तो आजही महाविकास आघाडीला जोडला गेलेला असं वाटतं. सर, अनेक एक्झिट पोल आलेले आहेत. सर्वात कन्फ्युजिंग आहे, कारण जागा देताना 120 ते 150 असा मोठा स्पॅम दिला जातो. याचं कारण काय असावं? कारण की प्रिसाईज कुठेच समजत नाहीये. आपण जर बघितलं तर महायुतीकडे की महाविकास आघाडीकडे एवढं आपण सांगू शकतो, पण आपण प्रिसाईज मतदारसंघनिहाय कुठेही सांगू शकतो. आज आपण नाशिकची परिस्थिती बघितली तर ग्रामीण भागामध्ये महायुती पुढे दिसते. कारण की लाडकी बहीण योजना असेल, महिलांचा टक्का वाढलेला आहे या दृष्टिकोनातून. पण शहरात म्हटलं तर अजूनही 50-50. मला वाटतं आपण JP आणि मागच्या वेळेस 50-50चा हिशोब केला होता. तो 50-50चा हिशोब अजूनही शहरात आहे. पण ग्रामीण भागात जे आपण काल फिरलो किंवा एकूण बघितलं मतदानाचं, तर महायुती ग्रामीण भागात पुढे आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की नाशिकमध्ये महायुती सरस असेल आणि हाच चित्र जे आहे ते ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे हे जे निकाल आहेत ना, हे निकाल पण त्याच पद्धतीनं आपल्याला मिक्स असे दिसून येतात. मिक्स निकालचं 15 पैकी साधारण किती % जागा जाऊ शकतं महायुतीकडे? महायुतीकडे एक 2 जागा प्लस होऊ शकतात, बस अशी परिस्थिती आहे. बाकी मला असं वाटत नाही की, कारण की ग्रामीण भाग मोठा आहे आपल्याकडे जर 11 मतदारसंघ ग्रामीण भागात आहे, त्यामुळे महायुतीकडे एखादा जास्त जाऊ शकतो अशी एकूण परिस्थिती. सर, तुमचा काय अंदाज आहे? मला वाटतं जिल्ह्यातल्या 15 मतदारसंघामध्ये 9 ते 10 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि 5 ते 6 मतदारसंघामध्ये आघाडीचे उमेदवार येतील. सर, तुमचा काय अंदाज आहे? 15 पैकी किती जागा महाविकास आघाडीला देणार? नाही, असा काही अंदाज सांगता येणार नाही. सर, तुमचं काय prediction आहे? मुश्किलच आहे, मुश्किल आहे. पण तरी आता 15 पैकी 13 जागा महायुतीकडे आहेत. तसं बघितलं अजित पवार इकडे आल्यानंतर टेक्निकली, तर मला असं वाटतं त्यातल्या 2-1 जागा कमी व्हायची शक्यता आहे. वर्चस्व अर्थातच जसं खरे सर म्हणाल तसं महायुतीचं असेल, पण तरी 1-2 जागांवर त्यांना गमवाव्या लागू शकतात आत्ताच्या तुलनेत जर आपण विचार केला तर. तर हे होते ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी त्यांचे अंदाज सांगितलेले आहेत. अक्षरशः जागा ज्या आहे अगदी 50-50 अशी सिच्युएशन, टाईट सिच्युएशन असल्यामुळे आणि एक अंदाज येत नाही मतदारांचा. त्यामुळे कोणीही स्पष्ट असं एका सीटवर बोलू शकलं नाही. पण त्यांनी जे त्यांचे अनालिसिस आहे, ग्राउंड रिपोर्ट आहे, तो ॲक्च्युली सांगितलेला आहे. याच्यावरून आपल्याला मात्र अंदाज बघता येईल की किती दहशत असेल, काय अंदाज असतील. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.